ह्यांनी आपल्या पहिल्या संयुक्त सभेसाठी नाशिकची निवड केली। यातच नाशिकचं महत्त्व आपल्याला कळलं असेल। उद्धवजींनी आणि राजसाहेबांनी एकत्र येणं ही फक्त राजकीय घडामोड नाही, तर महाराष्ट्राच्या मनातली आग बाहेर पडण्याचा हा क्षण आहे। ही आग आहे आणि दोन राज आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे ही आग बाहेर काढण्याची संधी आपल्याला मिळते आहे। हे नाशिक आहे, ही नाशिक क्रांतिकारकांची भूमी आहे, ही नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे आणि ही नाशिक श्रीरामाची सुद्धा भूमी आहे। पण या नाशिकमध्ये जे प्रश्न आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न आहेत। कुंभनगरी, लवकर जिथे कुंभमेळा होईल आणि या कुंभच्या निमित्तानं जो भ्रष्टाचार या नाशिक शहरामध्ये माजलेला आहे तो या हिंदुत्ववाद्यांना शोभणारा नाही। मला आत्ताच कोणीतरी सांगितलं, कुंभाच्या निमित्तानं 50,000 कोटीची कामं निघाली आहेत राजाभाऊ, 50,000 कोटीची, आणि ही सगळी कामं महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंत्राटदारांना, खास करून गुजरातच्या कंत्राटदारांना मिळत आहेत। मग महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांनी काय करायचं? नाशिकमधल्या स्थानिक लोकांनी काय करायचं? 50,000 कोटीची कामं गिरीश महाजन नावाचा पालकमंत्री गुजरातच्या ठेकेदारांना देत असेल आणि ही सगळी यादी कोणत्या ठेकेदाराला कोणतं काम द्यायचं हे याची संपूर्ण यादी ही दिल्लीतून आलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की जी आश्वासन या नाशिकच्या